नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त मलाईदार अशी शेवयांची खीर बघणार आहे। शेवयाची खीर बनवणं अगदी सोपी आहे, अगदी झटपट 10 मिनिटाची रेसिपी आहे। चला तर मी साधी सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला शेवयाची खीर कशी बनवायची ते आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तर चला, मी इथे कढई तापवून घेतली आहे, तिथे चांगला मोठा 2 टेबलस्पून मी तूप टाकून घेणार आहे। तूप टाकण्यात कंजूसी करायची नाही आहे, मस्तच अशी आपली खीर बनवून तयार होते। मोठे 2 टेबलस्पून मी ते तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपल्या शेवया भाजून घेणार आहे। मस्त असं खमंग मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही, कारण त्याने आपल्या शेवया जळून येऊ शकतात। सो मीडियम फ्लेमवर किंवा स्लो फ्लेमवर मस्त खमंग ब्राउनिश होईपर्यंत आपल्या शेवया आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहे। बघा, मस्तच। यासोबत तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकले भाजताना तरी चालेल किंवा नंतरही ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालेल। आणि ड्रायफ्रूट्स हे ऑप्शनल आहे, टाकलेच पाहिजे असं नाही आहे। सो तुमच्याकडे असतील अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकले तरी चालेल। आणि यामध्ये मस्त 1 लिटर दूध टाकायचं आहे आपल्याला। बघा, 1 लिटर, अर्धा लिटर, जसं तुम्हाला मेंबर जेवढे असतील शेवयाची खीर खाणार आहे त्यानुसार तुम्हाला दूध वापरायचं आहे। सो इथे मी दूध टाकलेलं आहे आणि इथे काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आपल्याला, जसे की ड्रायफ्रूट्स, विलायची पावडर टाकून घेतलेली आहे मी 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून बदाम काप, 1 टेबलस्पून काजू काप, 1 ते 2 टेबलस्पून काजू काप आणि 1 ते 2 टेबलस्पून किसमिस टाकून घेतलेले आहे। आणि बघा, मस्त याला छान उकळी, थोडी 1-2 उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे। बघा, साखर ॲड केलेली आहे मी। आता याला आणखी छान अशी दणकून उकळ्या येऊ द्यायची आहे 2-3। आणि बघा, झटपट अगदी 5 मिनटात आपली शेवयाची खीर बनवून तयार आहे। अगदी अप्रतिम बनते, यमी बनते। अचानक तुम्हाला अशी काहीतरी गुड न्यूज मिळाली किंवा मुलांना टेस्टमध्ये स्कूलमध्ये छान मार्क्स मिळाले, काही प्राईज मिळालं, तर तुम्ही झटपट अशी बनवू शकता। बघा, इथे मी केसर टाकून घेत आहे थोडंसं। केसर पण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असलं तर टाका, त्याने रंग खूप सुरेख येतो खिरीला। आणि ही शेवयाची खीर आपली बनवून तयार आहे। काही गुड न्यूज असेल, काही आनंदाची बातमी असेल, तो अचानक काय स्वीट बनवायचं, तर तुम्ही हे झटपट 5 मिनिटात शेवयाची खीर बनवू शकता। शेवयाची खीर अगदी बनवणं खूपच सोपी आहे। शेवया तर सगळ्यांकडे अवेलेबल असतात। सो माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडली अशी शेवयाची खीर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।